तू पण त्या फोटो मध्ये होतास. अरे होतास तू. ए ये कुठे मी नाही काय केलेलं मला चालवायला लागली नंतर. नाही नाही पहिले आमचा ऐकू. फोटोची ऍक्सिडेंट वाला किस्सा. तर हा किस्सा असा होता, बऱ्याच दिवसांनी आम्ही रियुनियन गेट टुगेदर करायचं ठरवलेलं आणि त्यासाठी आम्ही स्पेसिफिकली जागा शोधत होतो. टुगेदर करायचं ठरवलेलं आणि थांब ना तिथपर्यंत येऊ तर ते डायरेक्ट घालू की काय गाडी. ते घोडे तर पुढे असं झालं की मी सरांकडे गेलो आणि सरांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमचा रिसॉर्ट हवा आहे. तर सर पहिले म्हणाले की हां ठीक आहे तुम्हीच आहात तर काय हरकत नाही, माझ्या रिसेप्शन बरोबर बोलून घ्या जे काय फीज वगैरे असेल. तर मी फीचं बोलायला गेलो तर आम्हाला थोडी जास्त फी सांगण्यात आली त्यावेळेला. तर मग मला थोडासा राग आला. आम्ही गणपती मंडळ आणि सर सगळे एकत्रच असायचो त्यावेळेला. अर्थात थोडीसं अल्पवयीन बुद्धी असल्या कारणाने राग डोक्यात गेल्याने ते बॅनर त्यांनी छापलेले क्लासेसचे, ते क्लासेसच्या बॅनरमध्ये एक बांबू सरळ घेऊन सगळे ते फाडून टाकलेले. त्यानंतर लगेच 2 दिवसांनी मी सरांकडे परत गेलो. सरांना सांगितलं सर असं असं आहे, आम्हाला रिसॉर्ट हवा आहे. सरांनी सांगितलं हां तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जा आणि खायची जी काय व्यवस्था असेल तिकडचा माणूस करून घेईल म्हणून. तर इथून त्या गोष्टीची सुरुवात झाली आणि ठरल्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी सगळी तयारी केली आणि शेळपाट्याला सगळ्या दारू आणि बाकी सगळं ऐवत सकट आम्ही निघालो. आणि त्यावेळेला ठाकूरची गाडी होती त्यावेळेला मला आठवते. आम्ही सगळं जेवण वगैरे घेऊन निघालेलो आणि त्यावेळेला माझ्याबरोबर धुळी देखील होता आणि माझ्या अंगातच मस्ती होती जरा. मी चांगला 4 व्हीलरमध्ये बसलेलो आणि जाताना असं झालं की ठाकूरने थोडी गाडीशी स्पीडने घेतल्याने स्पीड ब्रेकरवरती गाडी दणकन आपटली आणि गाडी आपटल्याने डिक्कीमध्ये बराच सामान ठेवलेला आणि तो सगळा सामान खाली दणकन पडला भाकरांसकट. पुढे गेल्यानंतर आम्हाला जो ट्रॅफिक हवालदार होता त्याने थांबवलं. आम्ही घाबरलो. तर ट्रॅफिक हवालदार म्हणतोय मी तुम्हाला ह्याच्यासाठी थांबवलंय की तुमच्या भाकऱ्या पडल्या मागे. आम्ही परत थांबलो, सगळं सामान परत घेतला आणि पुढे प्रवासाला निघालो. प्रवासाला निघताना बदलापूर हायवेला गाडी थोडीशी आम्ही थांबवली आणि धुरीच्या मागे ॲक्च्युली आशुतोष बसलेला. पण माझ्या अंगात मस्ती आली कारण की याची ड्रायव्हिंग खूप रॅश होती त्यावेळेला. हा फुल धूमच्या त्या फोबियामध्ये होता आणि मी आशुतोषला उतरून याच्या मागे बसलो आणि पुढे जाताना बदलापूर हायवेला ठाकूर खड्डा वाचवण्याच्या दृष्टीने थोडासा गाडी त्याने सरकवली आणि याची बाईक स्लिप झाली. बाईकला मी मागे बसलेलो. आम्ही फुल स्पीडमध्ये होतो आणि अक्षरशः तो जो डिवायडर असतो त्या डिवायडरच्या अक्षरशः 5 बोटं माझं डोकं तिथे थांबलेलं आणि अगदीच मला एकदम घाबरल्यासारखं झालं. आणि उठल्यानंतर सगळे माझ्याकडे बघत होते की लागलं वगैरे काय. तर गंमत अशी की मी सगळं बाकीचं सोडून आरशामध्ये जाऊन बघत होतो की माझ्या चेहऱ्याला तर काय झालं नाहीये. ते सगळ्यांनी मला तिथेच पहिले शिव्या घातल्या. अरे बाकी काय लागले ते तर बघ. पुढचा किस्सा दुरी सांगेल. तुम्हाला ऍक्च्युली पिक्चर मधला सीन आठवत असेल, कवना प्यार पिक्चर मधला जो कवना प्यार पिक्चर मधला स्लीप होतो. सेम सीन आठवा. सेम सीन होता. गाडीतून ठिणक्या निघत होत्या आमच्या गाडीची आणि स्लो वरती स्लीप झाली. मला काय एवढं वाटलं नाही पण आमचं ब्युटी टेन्शन आलं नाही कशी आता एवढं. आणि एवढंच करून आमची मस्ती थांबली नाही. डॉक्टरने आम्हाला आम्ही इंजेक्शन घेतलं, अँटीबायोटिक इंजेक्शन दिले
डॉक्टरने सांगितलं ह्याच्यापुढे ड्रिंक्स करू नका, काय करू नका. उलटं आम्ही जेव्हा याचं काय- सुरुवात केली याचं काय सांग- सगळ्यामध्ये मी बसलो. हा? नाही, नको, सगळ्यात आणि मी ऍक्च्युली आलेलो तिथून सांताक्रूजवरून बाईकने आणि घरी सांगितलं नव्हतं की मी एवढं डोंबिवलीला चाललोय म्हणून. आणि आता अशा अवस्थेत घरी कसं जायचं म्हणून मग प्रतीक वैद्य आमचा मित्र घरी सांगितलं की मी पार्लरलाच ऍक्सिडेंट झालं माझं आणि हा माणूस मला घरी घेऊन आला असं सांगितलं नाही की डोंबिवलीवरून आलो घरी म्हणून. असा किस्सा होता. ऍक्च्युली त्यामध्ये असं झालं की जिथे आम्ही डॉक्टरला दाखवायला गेलेलो तो डॉक्टर बदलापूर साईडला होता आणि तो फारच आम्हाला घाबरवायला निघाला आणि त्यात तो मला म्हणाला की MRI वगैरे करायला लागेल आणि त्यामुळे तो MRI म्हटल्यामुळे मी अगदीच घाबरून गेलो त्यावेळेला. घाबरून गेलो आणि तिथे त्याने स्ट्रिक्टली सांगितलं की बाबा तुम्ही पुढे जाऊन ड्रिंक वगैरे करू नका. आणि मी घाबरलेल्या अवस्थेमध्ये होतो त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आपण उगाचच मस्ती नको करायला. रिसॉर्टवरती गेल्यानंतर मला बिचारा सुशांत पाटील त्याच्या हाताने भरवतोय आणि मी एका हातामध्ये बँडेड वगैरे आणि तो जेवतोय आणि एवढ्या याच्यामध्ये मला आठवलं की अरे मी इथे जेवतोय, हा कुठे गेला, हा याला शोधतोय तर हा हरामखोर मागच्या बाजूला जाऊन मस्तपैकी ड्रिंक घेत बसलेला आहे आणि बाजूला हुक्का ओढतोय आणि नंतर मी आपला बिचारा तो मला भरवतोय. मी याला म्हटलं अरे काय रे, डॉक्टरने सांगितलं ना. अरे जाऊ दे, झालं ना त्याला वेळ आता किती आहे. त्यानंतर असं झालं की आमची पार्टी चांगली रंगली. पार्टी रंगल्यानंतर बऱ्यापैकी सगळेजण आउट झालेले आणि आपला मित्र अमेर शिरोडकर याला रात्री अंधारामध्ये कुठेतरी पांढरा घोडा दिसायला लागला. त्या रात्री आम्ही सगळे त्या पांढऱ्या घोड्याला शोधत होतो पण पांढरा घोडा तर काही आम्हाला सापडला नाही. असा तो किस्सा होता. तिच्यात अजून बरेच असे काही गमतीशीर किस्से होते तर ते सगळं असं होतं. धन्यवाद.